घनश्याम सोने जर लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार खेळत असेल तर 500 रुपये. हा तोच ना घनश्याम सोनेजी. बरी आयडिया. आता विकास गोंदकर यांच्यातून 500 रुपयाचं बक्षीस आहे. व्हाईट बॉल पहिलाच. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. गणेश जाधव यांना जी कॅप आहे डीएन स्पोर्टच्या माध्यमातून मिळालेली, त्यांनी असा एक निर्णय घेतला की प्रदीप गायकवाडने जी फलंदाजी केलेली आहे त्या फलंदाजीसाठी त्यांना मिळालेली कॅप ती प्रदीप गायकवाडला बहाल करत आहे. तर गणेश जाधव या स्टेजवर आणि प्रदीप गायकवाड या एका खेळाडूच्या वतीने एका खेळाडूसाठी हा सन्मान आहे. गणेश सर या स्टेजवर या. प्रदीप गायकवाड या. आपला सन्मान होतोय. संदीप तारटे यांच्या वतीने घनश्याम सोनेजीच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्राइज आहे इथे 1100 रुपये. धाबरकती धावत संख्या जर आपण पाहिली तरी इथे आहे 5 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. विकास भाऊ गोंदकर याच्यातून 1000चा प्राइज आहे इथे घनश्याम सोनेजी याच्यासाठी लागोपाठच्या 6 षटकारांसाठी. अमोल सुपेकर यांच्यातून लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपये आहेत घनश्याम सोनेजीसाठी. मिडॉनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. राजवाडा प्रतिष्ठान नितीन दिवर साहेब यांच्या वतीने घनश्याम सोनेजीच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्राइज आहे 1100 रुपये. मिडॉनला निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो चेंडू खेळलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धापलक वाढेल. धापलक कधी धावत संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी 6 धावा. अमोल सुपेकर 3 षटकार. सुशांत गायकवाड 1100. मी आता फक्त स्कोर आणि बक्षीसच सांगतोय. इतकी बक्षीस आहेत. मी एकाही चेंडूचं विश्लेषण नाही केलं. नितीन भाऊ प्रेम आहे सायलेवन शिर्डीवरती, बाकी काहीच नाही. प्रेम आहे म्हणून स्टेज भरलेलं आहे, बाकी काहीच नाही. धापरकाची धावत संख्या आपण पाहिली तर ती आहे एकूण 6. 5 चेंडू आतापर्यंत अगदी आपण पाहिले जे टाकले गेलेले आहेत. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जो आहे तो इथे अलीम पठाणला पहिल्या षटकासाठी 5 रन केलेला आपल्याला जे पाहायला मिळालेलं आहे.
फैजल 11 दुर्गापूर आणि साई 11 शिर्डी ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. प्रसाद भाऊच्या यांच्या घनश्याम सोनेजीच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये. गोलंदाज तयार आहे अलीम. या दरम्यान आपण पाहतोय थोडासा मिसटाईम फटका आहे. चेंडू परफेक्ट बॅटवरती येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर ते आता संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापानेकरती धावत संख्या आहे बिन बाद 6 साई 11 शिर्डी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. ऋषी भोसले यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 2100चं प्राइस घनश्याम सोनेजीसाठी. नितीन कोते अण्णा यांच्या वतीने 1100 घनश्याम सोनेजीला लागोपाठच्या 3 षटकाराला. आर के रविभाऊ शेजवळ यांच्या वतीने प्राइज आलेला आहे घनश्याम सोनेजीच्या 3 षटकाराला 500 रुपये. या दरम्यान आपण पाहिलं कॅपमध्ये चेंडू खेळलाय. चेंडू पोहोचला आणि कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 2 धावा तर आरामात मिळत आहेत. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उशिरा पोहोचला आणि त्या दरम्यान 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 3 धावा आलेल्या आहेत. आदरणीय संदीप भाऊ तारडे यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. धापरकरती धावसंख्या 3 धावसंख्येने वाढेल. टोटल स्कोर आता 9 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 9 रन विदाउट लॉस. सुरुवात आपण पाहतोय अतिशय संत आणि सावध होताना या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिलं आहे अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. फैजल 11 दुर्गापूर अशा स्थितीत निश्चितप्रमाणे संघ आपल्याला पाहायला मिळाला. या टीमचा ऑलराऊंडर आयडॉल नाही आहे. या टीमचा आयकॉन नाही आहे. पण इथं नसताना सुद्धा या टीमने घेतलेली जी खबरदारी जबाबदारी आहे या टीमने एकच वाक्य मनाशी मानलं जे अभी जो भी करना है ना हमें खुद करना है. आपण सगळे आयकॉन आहोत. आपण सगळे आयडॉल आहोत. ही मनातली भावना आहे आणि ती इथं स्पष्ट करताना पाहायला आलाय म्हणून संघ इथपर्यंत पोहोचलाय. माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ ताईंच्या वतीने बक्षीस आलेले घनश्याम सोनेजीच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं प्राइज. या दरम्यान शंकरजी मुर्तडक साहेब उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून स्वागत. इथे स्वागत केलंय गोलंदाजाने फलंदाजाचं. बॅटर आउट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. पहिली विकेट आली घनश्याम सोनेजी याच्या रूपाने साई 11 शिर्डी संघाला बसलेला हा जबरदस्त धक्का या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो बसला गेलेला आहे. एलिमिनेटर राऊंड आहे. इथे जो संघ पराभूत होईल तो 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आमचे दत्ताभाऊ गोविंदराव कोते पाटील छोटे बापू यांच्या माध्यमातून जे बक्षीस आहे आणि साई मोबाईल शॉप यांच्या माध्यमातून जी काही LED TV आहे त्याचा मानकरी व्हावा लागेल. जर इथे संघ पराभूत झाला तर संघाला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक.
संदीप भाऊ तारडे यांच्या वतीने आतिक पटांच्या सुद्धा 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं प्राईज असणार आहे. आता जबाबदारी घनश्याम सोनीजीची जागा आतिक पठाणला चालवायची. सायलेवनचा खूप जुना खेळाडू किरण भाऊ कोते पाटील यांच्या वतीने बक्षीस आलेले. किरण भाऊ कोते पाटील युवा शेडी ग्रामस्थ यांच्या वतीने प्राईज आतिकच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला स्क्वेअर कटचा फटका, चेंडू पोहोचते सीमारच्या वर फरार, 4 रन सवकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. लागोपाठच्या 2 चौकारांत सुद्धा प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं, प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा प्राईज किरण भाऊ कोते पाटील यांच्या वतीने आतिकसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दाबरागती धावत संख्या जर आपण पाहिलं स्कोअर पुढे जाऊन पोहोचलाय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे मिड विकेटला चेंडू निश्चितप्रमाणे जो खेळलाय आमचे तानाजींना गोंदकर पाटील उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक सिंगल आली दाबरकर धावत संख्या असेल ती आता 14 धावा आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलं. 1-14. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. दोन षटकं संपली, 14 धावा धावपाल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. लकीड्रॉचे कुपन्स ज्यांना ज्यांना घ्यायचे असेल आतापासूनच अगदी आपण कुपन्स निश्चितप्रमाणे देतोय. अभि सर आता तुम्ही एकटे अजून 2-3 जण घ्या तुमच्याबरोबर, हां घ्या सगळा मित्रपरिवार. मला वाटतं 4 लोक पाहिजे जिथं आपण 4 ठिकाणी थांबू. लकीड्रॉचे कुपन्स 10 रुपयाचं कुपन्स आणि 10 रुपयाच्या कुपन्समध्ये तुम्हाला 10,000ची सायकल मिळणार आहे लकीड्रॉच्या माध्यमातून, बरं का बापू. 10,000ची सायकल आहे फक्त 10 रुपयात. युवा श्री ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आहे. देणारे सायकल दाते जे आहेत आमचे प्रसाद प्रकाश शेळके पाटील माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर अमृत भाऊसाहेब गायके पाटील माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून हे बक्षीस प्रेक्षकांसाठी आहे खास करून. नवीन गोलंदाज आपण पाहूया किरणला आपण या ठिकाणी पाहणार आहे. किरण शिर्के याला आपण नेहमीच पहिल्या षटकासाठी पाहिलेलं आहे, आता तिसऱ्या षटकासाठी आलाय किरण. यावेळेस अगदी आपण पाहतोय किरण थोड्या वेळ थांबलाय, चेंडू टाकला गेला नाही. समोरच्या बाजूला आतिकला आपण पाहतोय, नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी सुशांत गायकवाड सोन्या याला आपण पाहतोय. शांत प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किरण तयार आहे. अधिकसाठी आम्हाला अगदी आपण पाहिलं आहे इथे धावाचा प्रयत्न असेल आणि डायरेक्ट हिट तर झालाय आणि पंचाने आमच्याकडे तोंड फिरवलंय याचा अर्थ आहे तिसऱ्या पंचांच्याकडे मात्र हा निर्णय सोपवलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. क्रिकेटच्या स्पर्धेत आजचा शेवटचा दिवस भव्य शिवजयंतीचा सोहळा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. युवा शेडी ग्रामस्थ आयोजित असणारा हा कला आणि क्रीडा महोत्सव आहे आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की क्रिकेटची स्पर्धा आज संपली ती उद्या, म्हणजे आज पुरुषांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा पण महिलांसाठी उद्या कार्यक्रम आहे. खास महिला भगिनींसाठी उद्या खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर सादर करते तळ्यात मळ्यात फेम क्रांती नाना मळेगावकर याच्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
नॉट आउट. नॉट आउट. तुम्ही पहा नॉट आउटचा इशारा आला तरी इथं फैजल इलेव्हन दुर्गापूर संघाने इथे सेलिब्रेशन केले. माहिती आहे जर इथे रनआउटचा इशारा आला तर कदाचित याच्यानंतर जे फलंदाज धोकेदायक असू शकतात. हे हा प्रयत्न आहे, हा प्लॅन. हे जे फॉर्मॅट असतात ना क्रिकेटमध्ये, अगदी आपण पाहतोय आयकॉन आहेत, आयडॉल आहेत, ऑलराऊंडर आहेत, हा फॉर्मॅट निश्चितप्रमाणे वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाबांची धावत संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी 15 धावा आहेत एकाड्याच्या मोबाईलमध्ये. 15 रन 15 धावा धावपालिकेत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीवरती तयार. परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजीवरती किरण. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आली, क्षेत्ररक्षण खराब झालंय, बॅकअपचं कामकाज केलं आणि तिथे 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकात धावसंख्या आहे ती आहे एकूण 17. आज तारीख 17 आहे. 17 धावा धावपालकावरती. बिग हिट केलाय, चेंडू समोरच्या बाजूला पाठवल्या, मैदानाच्या बाहेर आहे, षटकार आहे. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. लागोपाठचे 3 षटकार खेळले गेले तर हॉटेल मनोज कोते पाटील यांच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय 500 रुपयाचं बक्षीस आहे. या दरम्यान कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला, एक टप्पा 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू हवे, झेल होऊ शकला नाहीये. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या जवळपास चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला आले. तिथे 2 धावा त्याला पाहायला मिळाले. 2 धावा आल्यात. धापले 2 पुढे जाईल. धापप्रकारची धावा संख्या आहे 29. आदरणीय बाबासाहेब दशरथ कोते पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून गणित स्वागत. युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत आहे. गोलंदाज तयार. इथे अगदी आपण पाहतोय परत एकदा शॉर्टम पूलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल झालाय आणि फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सुंदरशेठ कोळपेवाडीचे उपसरपंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरपंच साहेबांचं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. विकासभाऊ गोंदकर पाटील यांच्या दोन्ही प्राइज आले. अमोल डुबे 3 षटकारी खेळत असेल तर 1000चं बक्षीस. अमोल डुबेसाठी सुद्धा प्रत्येक षटकारासाठी ना आणि चौकारासाठी प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारात किरंबो कोते पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आहे. हॉटेल साई मनोज यांच्या माध्यमातून परत एकदा बक्षीस आलेलं आहे. लागोपाठच्या 4 षटकारांसाठी अमोल डुबेला 2100 रुपयाचं प्राइज असणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये
फायनल मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज आपण या स्पर्धेमध्ये फक्त राहता तालुक्यासाठी देतोय. या दरम्यानचा आतिकच्या बॅटमध्ये चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. अनुभव गोंदकर पाटील आणि सचिन भाऊ कोते पाटील उपस्थित झालेत. समर्थ प्रतिष्ठान. जसं दोघांचं आगमन झालं तसं आतिकच्या बॅटमधून इथं षटकार यात्रा पाहायला मिळालाय आणि दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सचिन भाऊ, अनुभव, आपण स्टेजवरती यावं ही विनंती आहे युवा शेडी ग्रामस्थांच्या वतीने आपणास कळकळीची. त्याबरोबर साई समर्थ डेकोरेटरचे ओनर आदरणीय आमचे सुनील भाऊ बाराहाते तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाऊंचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथं अगदी आपण पाहतोय चेंडू हवे ते क्षेत्ररक्षण दूरवरती पाहायला मिळाला. सुनील खर्डे अगदी आपण पाहतोय ठिकाणी क्षेत्ररक्षण दूरवरती पोचला होता. आलिम पोचला चेंडूवरती. एक सिंगल आली. धापरक वाढेल. धापरकर धावा संख्या 36 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे 4थ्या क्रमांकाचं चालू आहे. 2/36 आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय अमोल डुबेच्या बॅटमध्ये चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण लाजवाब. फिकी सुद्धा सुरेख आहे. एक सिंगल आली. धापरकर धावा संख्या 37. 37 वरती धापलक आमचे विशाल भाऊ कोते, जफरभाई पठाण ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी आपल्याला उभी राहिली पाहायला मिळाली. ज्या खेळपट्टीवरती खेळाडू आता उभे आहेत ती खेळपट्टी उभी राहिली म्हणून स्पर्धा सुद्धा उभी राहिली आपल्याला पाहायला मिळाली. विशाल भाऊ कोते यांना धन्यवाद. आमचे जफरभाई पठाण यांनाही मनापासून धन्यवाद. या दरम्यान अगदी आपण पहिले चेंडू कव्हरला खेळलाय. अमोल डुबे खूप दूरवरती निघून आलाय आणि ते फलंदाज धावबाद आतिक. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळणार आहे अमोल घागरे याला आपण चेपरावडे पाहणार आहोत. 3 फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. घनश्याम सोनेची बाद, सुशांत गायकवाड बाद, आतिक पठाण त्याला मात्र या ठिकाणी परतावा लागले. 3 बाद. धापरकरती धावत संख्या जर आपण पाहिली तर 37 धावा आहेत. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना लॉंगाच्या दिशेने निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो चेंडू खेळलाय. अमोल डुबेसाठी हॉटेल साई मनोज यांच्या माध्यमातून 2100चं प्राईज आहे. लागोपाठचे 4 षटकार खेळले तर आणि हॉटेल साई मनोज यांच्या वतीने माझ्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आले. मनापासून धन्यवाद. धापलक वाढेल. धापलकर धावा संख्या आहे 38 धावा. धापलकरती आपण पाहतोय षटक क्रमांक 4 चालू असताना या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर आहे. लेग बायचरपणे हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धापलक निश्चितप्रमाणे वाढला गेलाय. धापलकावरती धावा संख्या 4 ओव्हर संपल्या. 3 बाद
42 लॉस ऑफ 3 विकेट इन 4th ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हर संपले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओव्हर संपली. एक विशेष कौतुक असेल म्हणजे तुम्ही पहा साई भक्त काय काय करू शकतात किंवा US शिर्डी ग्रामस्थांवरती असणारं जे प्रेम आहे हे प्रेम काय काय गोष्टी करू शकतात की या स्पर्धेमध्ये 12 संघ आहेत. या 12 संघांच्या संघमालकांसाठी काहीतरी त्यांना भेटवस्तू जाणं गरजेचं होतं आणि ती भेटवस्तू आज पोहोचणार आहे 12 संघांच्या संघमालकांसाठी की 4 संघ जिंकतात. 4 संघ जिंकल्यानंतर बाकीचे 8 संघ जे पराभूत होतात त्यांच्यासाठी काय पण त्यांच्यासाठी पण आणि स्पर्धेमध्ये बक्षीसमध्ये पोहोचणाऱ्या 4 संघांसाठी संघमालकांसाठी अर्थात 12 संघांच्या संघमालकांसाठी एक भेटवस्तू आहे. आदरणीय राहुल शेठ समदडिया आणि विकी शेठ जैन यांच्या माध्यमातून ही आकर्षक भेटवस्तू खास आपल्या संघमालकांसाठी आलेले आहे. मी राहुल शेठ समदडिया आणि विकी शेठ जैन यांना मनापासून धन्यवाद देईन. गोलंदाज सागर आहे. गोलंदाजी प्रकृती आपण पाहतो किरण परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचतोय. एक सिंगल तर आली आहे दुसरीचा प्रयत्न परंतु अक्षय खूप जोराने चिन्हवरती जाताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धापण करते. धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचते ती 43 धावा आहेत. नवयोग प्रतिष्ठान संतनगर विजय वारोळे जे युरोपला आहेत. रशियाला असणारे डॉक्टर धनंजय वारोळे आहेत आणि अजय वारोळे शिर्डीतच आहेत संतनगरला. त्याबरोबर विकास गोंदकर यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100चा प्राईज आहे. हे प्राईज निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. या दरम्यान आपण पाहिले चेंडू लॉंग दिशेने खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात. दानिश खतीब तिथं अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. त्याचबरोबर अजय वारोळे यांच्या माध्यमातून नवयोग प्रतिष्ठान माझ्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आले त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. त्यांचंही मनापासून कौतुक. त्या प्रकार धावसंख्या जर अगदी आपण पाहिजे तर ती आहे 44 3 गाड्याच्या मोबाईलला षटक क्रमांक 5वा चालू असतात. थोडंसं धुसर वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. फ्लड लाईट सुद्धा चालू झाल्यात. आकाशातले तारे केव्हा चमकतील आम्हाला माहिती नाही पण इथल्या लाईटी लागल्यात तारे चमकलेत. इथं अगदी आपण पाहिलंय चेंडू अगदी स्किवेलेगला खेळलाय. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती उशिरा निश्चितप्रमाणे पोहोचला. खराब क्षेत्ररक्षण पण झालं. 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावासंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धावा फलकावरती धावासंख्या आहे साई 11 शिर्डी संघ 46 3 गाड्यांच्या मोबाईल्यात. या डावातले 9 चेंडू यायचे बाकी राहिलेले आहेत. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय सर्वच मान्यवर वर्ग ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा नेते आदरणीय आमचे नितीनभाऊ कोते पाटील आहेत. माजी उपनगर अध्यक्ष आदरणीय आमचे निलेशदादा कोते पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तानाजी नाना या ठिकाणी आहेत. आमचे सचिनभाऊ गोंदकर पाटील उपस्थित आहेत. संघमालक खुश आहेत. आज आले स्पर्धेच्या निमित्ताने. अनिल अण्णा आशिक ते या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. रेड बॉलचा इशारा पंचांचा. त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्तिमत्व निश्चितप्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. ते बाबासाहेब दशरथ कोते पाटील तेही व्यासपीठावरती आहेत. खूप सारे मान्यवर वर्ग आहेत. युवा शिर्डी ग्रामस्थ मित्र परिवार आहे. या सगळ्या मित्र परिवाराचं या ठिकाणी मनापासून स्वागत हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सगळ्या गोलंदाजी मार्कवरती या दरम्यान आपण पाहूया. परत एकदा मिड विकेटला चेंडू आहे आणि इथं अगदी आपण फाईन लेगला चेंडू पोहोचला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिला होता आणि चेंडू फाईन लेगला जो गॅप होता त्या गॅपमध्ये चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन 50 धावा पूर्ण. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने संघाची धावसंख्या 50 धावा आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळते. एक सुंदर वाक्य आहे. निश्चितच अगदी आपण ऑन स्क्रीन आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आज ही सगळी जी प्रजा आहे जी या मैदानावरती उपस्थित आहे आणि प्रजेचा राजा एकच नाव अमोल डोबे फॅन फॉलो आहे. मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथं अगदी आपण पाहतोय. इथे निर्धार चेंडू येताना पाहायला मिळेल.
संदेश गाजरे यांना मनापासून धन्यवाद देईल. फॅन फॉलो खूप मोठ्या प्रमाणात आहे. रोज आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ते उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. संदेश गाजरे यांचे मनापासून स्वागत. आमचे विशालभाऊ कोते, जफरभाई पठाण यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी या ठिकाणी जी बनवली गेलेली आहे, स्पेशली विशालभाऊंना मनापासून धन्यवाद असतील. विशालभाऊ कोते यांचं मनापासून कौतुक. विकेट केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. मुख्य व्यासपीठाच्या पलीकडे षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. मिड विकेटला आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धापलक वाढला, धापलकर धावसंख्या, षटक क्रमांक संपलं जाईल ते आता 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद. नाना पाटेकर यांची स्पेशल मूवी अब तक 56, 56 लॉस ऑफ 3 विकेट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. शेवटचं षटक असेल जे इथं आता टाकलं जाईल आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज मार्कावरती कोण आहे? संदेश तांबे याला आपण निश्चितपणे पाहणार आहोत. साई 11 शिर्डी आणि फैजल 11 दुर्गापूर ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. पक्ष्यांची खूप मोठी खैरात घनश्याम सोनीजीवरती लावण्यात आली होती, परंतु घनश्याम सोनीजी झटपट बाद झाला. अमोल डुबेवर त्याच्यानंतर आतिक पठाणवरती बक्षीस लागले गेलं, तोही बाद झाला. अमोल डुबे आला, त्याच्यावरती सुद्धा बक्ष्यांची खैरात आहे. पण ही बक्ष्यांची खैरात कशा प्रकारे पूर्ण केली जाते त्यासाठी अमोल डुबेला इथं आक्रमण करावं लागेल. पण तो आता यावेळेस नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे आणि स्ट्राईकला अमोल घागरे याला आपण पाहतोय. खूप मोठं नाव आहे या दोन्ही खेळाडूंचं. अमोल घागरे, अमोल डुबे, दोन्हीही अमोल मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही अमोलनीय कामगिरी करावं लागेल. इथं अगदी आपण पाहिलं चेंडू लॉंगॉनला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि त्याच्या डोक्यावरून पोहोचलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चरण. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धापलकरती धावसंख्या निश्चितप्रमाणे षटकाराच्या रूपाने वाढेल. टोटल स्कोर असेल 62, कम से कम 75 ते 80 धावा हे टार्गेट असेल साई 11 शिर्डी संघाच्या डोक्यामध्ये, या टीमच्या मनामध्ये. कारण फैजल 11 दुर्गापूर आता हा कच्चा संघ म्हणताच येणार नाही, ज्याला आपण सातत्याने कच्चा लिंबू म्हणूया आपण, की या संघाकडे आपल्या पाण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. पण आता डार्क हॉर्स निश्चितप्रमाणे म्हणू लागेल. परत एकदा बिग हिट केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. अजून एक षटकार आलाय. चेरन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. इथे अमोल गागरे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करताना पाहायला मिळेल. 2 षटकार लागोपाठचे आलेत. 68 धावा आहेत. संदेश तांबे अगदी आपण पाहतोय जो इथे गोलंदाजी मार्क होते. अमोल डुबेसाठी बक्षीस आहे, पण तो नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. अमोल गागरे स्ट्राईकला आहे. आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला जो खेळला 1 धाव. धापलकर धावसंख्या वाढेल. टोटल स्कोर आता 69 वरती आपल्याला हा धावफलक पाहायला मिळेल. 69. बक्षीस आले अमोल डुबेसाठी. आदरणीय साई सेवक आमचे प्रकाशजी भोर साहेब यांच्या वतीने 500 रुपये अमोल डुबेसाठी जर 3 षटकार आले तर. हॉटेल साई मनोज यांच्या वतीने बक्षीस आहे 4 षटकारासाठी 2100, पण 3 षटकार जरी आले तरी 1100. 3 षटकार आले तरी 1100चं प्राइस. संदेश तयार आहे. अमोल डुबेसाठी या दरम्यान तयार. शेवटचे 3 चेंडू बाकी. बिग हिट केला आहे. अगदी आपण पाहतोय तिथे गॅप मध्ये चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण तर केलं गेलं होतं, परंतु तिथे चेंडू हाताला लागला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि हा षटकार आहे. 6 रन.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटका. या षटकाराची रूपाने 75 वरती धापले जाऊन पोहोचल्या. 75 75 धावा आहेत या ठिकाणी आपल्याला पाठीमध्ये आहेत. अमोल डुबे पा थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनताय सागर. परत एकदा बेगेट चेंडू लॉंगनला पोहोचलाय. सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. वाघांची धडानी फोडलाय पहाड. षटकार रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटका. 2 षटकार लागोपाठ. साई सेवक आदरणीय आमच्या प्रकाशजी भोर साहेब यांच्या वतीने 500 रुपयात 500 रुपये जमा पण आहेत. अमोल डुबेसाठी प्राईज या ठिकाणी अगदी आपण पाहतो जे असेल पाहायचं आहे हे प्राईज या ठिकाणी कशा प्रकारे मिळवलं जात आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय सुरेख झालंय. त्या दरम्यान बॅकअपचं कामकाज केलं जाईल. 2 धावा या दरम्यान ज्या पळून पूर्ण 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. 3री धाव घेत असताना फलंदाज धावबाद. 3री धाव घेत असताना फलंदाज धावबाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. अमोल डुबेची फलंदाजी काय भरलेली आपण पाहिली आणि धापलकरती धावसंख्या टोटल स्कोर बनवलाय 83 धावा. अमोल डुबेसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. अमोल गागरे, अमोल डुबे. म्हणजे संदेश गाजरे यांनी एक वाक्य लिहून आणले आज की या साईबाबाच्या क्रीडा मैदानावरती या शिर्डी नगरीमध्ये आज जमली शिर्डीची चांगलीच अशी प्रजा आणि प्रजेचा अमोल डुबे पाटील आहे एकच राजा. मनापासून धन्यवाद संदेश गाजरे. तुमचंही कौतुक या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. एक धाव या ठिकाणी संपल्या. 83 धावा बनवल्या गेल्यात आणि इथं अगदी आपण पाहू 84 धावसंख्येचा पाठलाग 36 चेंडूमध्ये. दोन्ही टीम्स अगदी आपण पाहतोय अतिशय ताकदवान आहेत. दोन्ही टीम्समध्ये अगदी आपण पाहतो दानिश खदीब, सुनील कडे, किरण शिर्के, अलीम पठाण, अक्षय कराडमधून डंग. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय त्याचबरोबर संतोष कुदळे, आदित्य क्षीरसागर, योगेश तुंबारे, ओमकार दळे, संदेश तांबे, बंटी लिंगायत, अक्षय भांगे, प्रवेश पठाण. टीम आहे फैजल 11 दुर्गापूरची. संघमालक साजिद शेख आणि प्रवेश पठाण आहे. त्याबरोबर साई 11 शिर्डी नवीन भाऊ शेजवळेंच्या मालकीचा संघ आणि या टीममध्ये अमोल डुबे, घनश्याम सोनेजी, सुशांत गायकवाड, सोन्या, ऋषी ओडके, मयूर सोनोने, अमोल गागरे, अतिक पठाण, सुदर्शन वेर्णेकर, सतीश तांबे, संतोष आसने, ओमकार क्षीरसागर, ऋषिकेश बडांगे, चंद्रकांत जपे, नानावीर, श्रेयश गायकवाड. ही खेळाडूंची यादी आहे. चला फिल्डिंगसाठी टीम मैदानाच्या आतमध्ये लवकर चला. विशाल भाऊ कोते आणि जफरभाई पठाण यांना मनापासून धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बनवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर संघमालकांसाठी एक भेटवस्तू आहे, खास आकर्षक भेटवस्तू. राहुल शेठ समदडिया आणि विकी शेठ जैन यांच्या माध्यमातून ही भेटवस्तू आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर साई, SP, KS अशा 3 ब्रँडच्या बॅट्स आपल्याला अवेलेबल आहेत. साईड स्क्रीनच्या पाठीमागच्या कॅमेरामॅनच्या पाठीमागे साईड स्क्रीनच्या पलीकडे या बॅट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. थँक्यू. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतो खूप सारे मान्यवर आहेत. चर्चा चालू आहे. सचिन भाऊ गोंदकर पाटील आहेत, आमचे निलेश कोते पाटील इच्छेप्रमाणे आपल्याला पाहिजे. निलेश दादा लकी ड्रॉचे कुपन पाहिजे उजव्या बाजूला थांब. अभिदादा या हे छोट्या बाळाला लकी ड्रॉचे कुपन पाहिजे. सचिन भाऊ गोंदकर पाटील आहेत, निलेश दादा कोते पाटील आहेत, आमचे नितीन भाऊ कोते पाटील लेखांनी पाहिलं म्हणत आहेत. बरं चर्चा चालू आहे. ही चर्चा कोणती असेल आता निलेश दादा?
ती का काय भविष्याची नाही ना. चर्चा हीच आहे. शिवजयंतीचा सोहळा आहे, क्रिकेटची स्पर्धा आहे, अमोल डुबेच्या फलंदाजीबद्दल चर्चा अगदी आपण पाहतोय. इथे साई इलेव्हनचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जुने काही किस्से निश्चितप्रमाणे आठवले गेले असेल. तुला आठवतं का अशा प्रकारचे सामने झाले होते? अमोल डुबे आपल्या संघामध्ये होता. ही नाव आहेत, ही चर्चा आहे. इतर कुठली चर्चा नाहीये जी भविष्य काळाची असेल. एक डाव संपला. टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय साई इलेव्हन शिर्डी जातीये क्षेत्ररक्षणासाठी. ज्या संघाने 83 धावा बनवल्या 84चा पाठलाग करतायत आणि त्याबरोबर आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते फैजल इलेव्हन दुर्गापूर या संघाकडून. आणि सुनील खर्डे आणि त्याच्या जोडीला अक्षय भांगे याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. नितीन दिवर साहेब राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. 1100चा प्राइज 3 विकेटसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सचिन इंगे सर यांच्यातून एक प्राइज आलेलं आहे. सुनील खर्डेच्या अर्धशतकासाठी 2100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक डाव संपला, दुसरा डाव सुरू होईल आणि जसा दुसरा डाव सुरू होईल यानंतर परत एकदा आपण गोड आवाज ऐकणार आहेत आदरणीय नरेश ढोमे सर यांचा. या ढोमे सर तुमचंही मनापासून स्वागत आहे. आदरणीय नरेश ढोमे सर. अनुप गोंदकर यांच्या वतीने सुनील खर्डे यांच्या अर्धशतकासाठी 2100चं प्राइज. सुनील खर्डे जर पहिल्या चिन्हावरती बाद जर झाला तर त्या गोलंदाजासाठी 1100चं प्राइज सोनू राजपूत यांच्या वतीने. फ्रेंड्स इलेव्हन कोराळे संघाचे संघमालक म्हणजे पप्पूभाई इनामदार या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पूभाईंचे मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आवाज ऐकूया नरेश ढोमे सर यांचा. थँक्यू. निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. नरपती हयपती गजपती गडपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई. धीर उदार गंभीर शूरक्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले. देव धर्म गोब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण. प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्म रक्ष ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. कित्येक दुष्ट संवारीला कित्येकांस धाक सुटला कित्येकांस आश्रयो झाला शिवकल्याण राजा. महाराष्ट्राची अस्मिता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य क्रांतीचे आद्यजनक संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत अखिल मराठ्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जयंतीचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चषक युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. एलिमिनेटर मॅच आपल्या समोर इथे आलेली आहे. मॅच आहे साई इलेव्हन शिर्डी विरुद्ध फैजल इलेव्हन दुर्गापूर. साई इलेव्हन शिर्डी संघाचा डाव आपण पाहिलाय. 6 षटकामध्ये त्यांनी धावा बनवलेल्या आहेत तब्बल 83. तर विजयासाठी 84 धावांचा आव्हान. चेंडू उचललाय आकाशामध्ये मिड विकेट. तिथे चेंडूच्या खाली पोहोचेल नाही, फक्त बघत राहील चेंडूकडं. प्रेक्षक बनला शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक आणि मिळतायत 6 धावा. या षटकाराबरोबर धावफलकाला सुरुवात होईल. 6 ऑन बोर्ड. सर्व उपस्थित तमाम क्रीडा रसिकांना विनंती आहे, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण इथे बघतोय. तर प्रेक्षकांसाठी सूचना आहे, लाईटच्या टॉवर पासून लांब राहा. आपला जीव उगाच धोक्यात घालू नका.
इथं जीव धोक्यात घालायची आवश्यकता नाही. खेळाडू त्यांचं काम करतील. त्यांचा जीव एक वेळ धोक्यात येऊ शकतो. प्रेक्षकांनी कुणीही जीव धोक्यात घालायची गरज नाही, आवश्यकता नाही. तुम्ही टॉवर पासून लांब जा. टॉवरच्या जवळ थांबू नका. तिथं हाय व्होल्टेज करंट आहे. एखाद्या वेळेस तुमची गाडी असते, कोणीतरी स्टँडवर लावतो, नेमकं स्टँड त्या वायरवरती असतं, तिथं लगेचच अपघात होऊ शकतो. त्यामुळे आपल्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स तिथून लांब लावा. कुणी स्टँडच्या खाली जवळपास उभे राहू नका. धावफलकावरती बघायचे धावा 7. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज अमोल डुबे, राहता तालुक्यातला कोहिनूर आहे. अमोल डुबे आणि किरण खोबरे. तर हे 2 हिरे तुम्हाला काही दिवसानंतर लंडनच्या क्राऊन ऑफ वेल्स या म्युझियम मध्ये बघायला मिळतील. कारण भारतातले हिरे इंग्रज भारतात ठेवत नाहीत, ते त्यांच्या म्युझियम मध्ये नेऊन ठेवतात. जाऊया मैदानामध्ये जिथे पुन्हा एकदा चमकता हा हिरा. साई सेवक सन्मान्य प्रकाशजी भोर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झेल साठी आलेले. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतील. ओ हो हो हो, चेंडू सीमारेषा पार. मिळताय 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. बघा 4 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचणारे 2 अंकामध्ये 11 धावा. षटक पहिलं अमोल डुबेचं इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा सलामीच्या जोडीनं इथे धावफलकावरती लावलेल्या आहेत. विजयासाठी 6 षटकामध्ये त्यांना 84 धावांची गरज आहे. तर 30 चेंडू आणि टार्गेट आपण बघूया 73 धावा. 30 चेंडू 73 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. दोन्ही संघांसाठी खरं तर या स्पर्धेतला प्रवास एवढा सोपा नव्हता. कित्येक वेळा मात खावी लागली, पुन्हा विजय संपादन केलेत. दोन्ही संघांना कित्येक वेळा ठेच लागली, पडले, उठले, पुन्हा चालायला लागले, पुन्हा धाव घेतली. आणि आज हे दोन्ही संघ उपांत्य फेरीमध्ये एलिमिनेटर मध्ये आलेले आहेत. आता स्वर्ग 2 बोटे उरलेला आहे. म्हणजे पुढचे 2 मॅच त्यांना जिंकायचे आहेत. ही मॅच जिंकायची, अजून पुढची एक मॅच आहे ती जिंकायची, त्याच्यानंतर फायनल जिंकायची आहे. आता लक्ष दृष्टिक्षेपात आहे. संतोषच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस नवनाथ भाऊ श्रीखंड यांच्याकडून आहे. खर तर ही 2 पावलं आता चालायची आहेत, मात्र ही सोपी नाही आहेत. शिवधनुष्य उचलणं एवढी अवघड आहेत ही 2 पावलं. आणि शिवधनुष्य उचलायचं असेल ना तर संघात राम असावा लागतो, तेव्हा सीता मिळते. बघायचंय आज शिर्डी प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज चषक हे शिवधनुष्य कोणता संघ उचलणार. आयोजकांसाठी स्पर्धा आयोजित करणं निश्चित शिवधनुष्य उचलणं इतकं अवघड होतं, मात्र त्यांनी हे काम शक्य केलेलं आहे. मैदान नव्हतं, मैदान तयार केलं, खेळाडूंना निमंत्रण दिले, मालक निश्चित केले, ऑक्शन घेतले, 12 संघ ताकदवान तयार केले, आयकॉन शोधले, आयडॉल शोधले आणि काय दिमागदार आयोजन इथे साकारले. नो बॉल वरती चढवला, चौकार, 5 धावा इथे मिळतील. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. गोलंदाजी मार्क वरती संतोष आसने. खराब चेंडू होता, खराब चेंडूचा चांगला समाचार इथे घेतलेला आहे. इथे या गोष्टीसाठी तयार तत्पर असलं पाहिजे. नो बॉल साठी क्षेत्ररक्षकांकडून रेफरल करण्यात आलेला आहे. पंचांनी तो नो बॉल घोषित केलेला आहे. मात्र आणि तिसरे पंच कायम राहत आहेत आपल्या पंचांवरच्या डिसिजनवर. इथे रेफरल अनसक्सेसफुल. इथून पुढे साई 11 शिर्डीला रेफरल मिळणार नाही. तर हॉटेल मनोज
हॉटेल मनोज सन्माननीय मनोजजी कोते पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 3 बळींसाठी 1100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. संतोष आसने, लेंथ बॉल खांडून काढला इथे, गॅप मोठा आहे, डीप लॉंग ऑफला 4 रन, लागोपाठचा दुसरा चौकार. फलंदाज सुनील खर्डे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. हॉटेल RK शिरूर यांच्याकडून सुनील खर्डेसाठी पुन्हा एकदा एक बंपर प्राइज आलेले. याबरोबरच सुनील खर्डेचा चेंडू, लागोपाठचा तिसरा चौकार. 3 दिशांना 3 चौकार सुनील खर्डेकडून. त्यानं विजयाचा पंचजन्य शंख फुंकलेला आहे. बजाव. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. RK हॉटेल शिरूर यांच्याकडून बंपर प्राइज. सुनील खर्डे हा सामना जिंकून देतोय, तर त्याच्यासाठी अयोध्या ट्रिप विथ फॅमिली वाह, सुंदर नाही, खराब चेंडू आहे, निर्धाव चेंडू नसणार आहे, इथे वाईड असेल. एक अतिरिक्त धावफलकावरती येणार आहे. तर हा गेला वाईड बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची अकरा. नानावीर यांच्यासाठी बक्षीस आलेले आहे. साई सेवक प्रकाशजी भोर यांच्याकडून. नानावीरनं जर झेल टिपला तर त्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. सुनील खर्डे एक अंडा शिलेदार. या स्पर्धेमध्ये असे अनेक खेळाडू आम्ही पाहिलेत की ज्यांनी एक हाती सामन्यावरती अंमल प्रस्थापित केलेला आहे, आणि सुनील खर्डेची कालची इनिंग कोणी विसरायला तयार नाही. पुन्हा एकदा सुनील खर्डे त्याच लयीमध्ये, त्याच रिदम मध्ये. इथं उचलायचा प्रयत्न होता सुनील खर्डेचा, मात्र फसला. धावफलकावरती आपण बघणार आहोत. धावा इथे असतील 0, मात्र धावफलक दाखवतोय 25 धावा, 25 फॉर नो लॉस. षटक क्रमांक 2. या ठिकाणी स्पर्धेच्या मानकरीसाठी, मॅन ऑफ द सिरीज साठी स्मार्ट वॉच. या ठिकाणी जे खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरणार आहेत, ओपन मॅन ऑफ द मॅच साठी एक स्मार्ट वॉच, आणि फायनल मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा एक स्मार्ट वॉच. या ठिकाणी मनकंचन मोबाईल गॅलरी राजेंद्र मनसुखलाल लोढा यांच्याकडून 2 स्मार्ट वॉचेस इथे आपल्याला प्राप्त होत आहेत, मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच साठी. तर जाऊया मैदानामध्ये. षटक क्रमांक 2 अद्याप सुरू आहे. सुनील खर्डे ऑन स्ट्राईक. याबरोबर उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव. हा गेला वाईड बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची अकरा. 26 धावा धावफलकावरती आलेला आहे. 26 ऑन बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धावांची सरासरी राखायची आहे. पहिल्या 2 षटकामध्ये सुनील खर्डेचा झंझावाता समोर सरासरीच्या जवळ निश्चित पोहोचलेले आहेत. संतोष आसनेचा चेंडू, यास्पुल आणि वंडरफुल. काय शॉट. समालोचन कक्षाला नाही, अतिथी कक्षाला दिली सलामी. मिळतायत 6 षटकार फॉर्म सुनील खर्डे. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. सतीश तांबे यांच्यासाठी बक्षीस आलंय, मात्र धावफलकावरती या षटकाराबरोबर 32 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 16 धावांची सरासरी. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. धावफलक मात्र 32 वरती पोहोचतोय. सुनील खर्डे पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. तर सुनील खर्डेचा स्कोर बघा, 10 चेंडू मध्ये 25 धावा. अक्षय भांगे 2 चेंडू मध्ये 4 धावा.
परत एकदा चांगला फटका, गॅप मोठा, मिड विकेटला पुन्हा 4. इथे धावांचं धरण फुटलेलं आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धावांचं धरण फुटलेलं आहे. धावांचा खच इथे पडलेला आहे. धावांचा प्रलय इथे आलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 36 धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत आणि सलामीची जोडी मैदानामध्ये नाबाद आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. महाराष्ट्र राज्य चपंडी ग्रुप संस्थापक नितीनजी गायकवाड, अध्यक्ष योगेशजी गायकर यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. फायनलचा दिवस आहे, बक्षीस वाढवा. आपण बघू शकतो इथे धाव फलकावरती तब्बल 36 धावा. काय वेगवान सुरुवात आहे. सुरुवातीलाच मला माहित नाही सुनील खेरडे ड्रायव्हिंग करतो की नाही, पण त्याच्याकडे जर तुम्ही गाडी दिली ना तो पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये सुरू करणार नाही. तो डायरेक्ट 6वा गिअर टाकणार आहे. आणि इथे सुद्धा त्यानं 6वा गिअर टाकलाय. 6व्या गिअरमध्येच. काय निष्णात ड्रायव्हर आहे तो. काय ड्रायव्हिंग केले इथे या मैदानामध्ये. त्याचे ड्राईव्ह्स बघताना मात्र मन हरखून जातंय, तल्लीन होऊन जातंय. प्रेक्षकांना त्यानं आज मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे. सुनील खेरडे नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडवरती फलंदाजीसाठी आपण बघणार आहोत अक्षय भांगेला. शांतपणे 2 बॉलमध्ये 4 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. आणि सुनील खेरडेच्या फलंदाजीतला सगळ्यात जवळून आनंद घेणारा कोण खेळाडू असेल, कोण असेल तर तो आहे अक्षय भांगे. उजव्या बाहेर निर्धाव चेंडू असेल. इथे योगेश, ओ हो इथे काय घडतंय. यष्टी उद्ध्वस्त केली जाते आणि पहिला धक्का बाद होईल. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. या ठिकाणी हॉटेल मूनलाईट कडून सुनील खेरडेसाठी स्पेशल ऑफर आलेली आहे. आणि जर सुनील खेरडेने ही मॅच जिंकून दिली तर हॉटेल मूनलाईट मध्ये त्याला सेलिब्रेशन पार्टी आहे. काय काय बक्षीस येतील हे सांगू शकत नाही. मॅच जिंकून द्या आणि जाताना मला घेऊन जा. तर योगेशजी बाराते यांच्याकडून लागोपाठच्या 3 बळींसाठी 500 रुपये. अमोलजी सुपेकर यांच्याकडून या चेंडूवरती बळी आला म्हणजे लागोपाठच्या 2 विकेटसाठी 2100 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांचा वर्षाव, धावांचा मुसळधार वर्षाव. आज इथे प्रेक्षकांवरती गुलाब पाण्याचा शिडकावा होतोय. फटके असे खेळतात सुनील खेरडेचे फटके तर अंगावरून मोरपीस फिरल्यासारखे वाटतायत. इतके तरल अनुभव देणारे फटके मैदानामध्ये आपण बघतोय. साई सेवक प्रकाशजी बोर, सिंगर नानावीर यांच्या कॅच साठी त्यांनी बक्षीस दिले 1500 रुपये. नानावीर कॅच घ्या. 2 तिसरं षटक मैदानामध्ये येवाना सुरू. गोलंदाज अक्षय जराड. गोलंदाजी मार्क वरती आपण बघणार आहोत अक्षय जराडला. तर स्ट्राईक एंड वरती इथे फलंदाज, नवीन फलंदाज आहे जो अक्षय भांगेच्या जागेवरती येतोय. अक्षय जराड फलंदाजीला आहे. गोलंदाज आहे ऋषी गोडके. फटका चांगला, एक सिंगल प्राप्त होणार आहे. 1च धाव मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करायचा आहे. यस हा कदाचित डाव असेल. आता त्या डावामध्ये कोण सक्सेस झालं, मुळात तो डाव कशासाठी टाकला होता हे महत्वाचं आहे. तो डाव जर सुनील खेरडेला नॉन स्ट्राईक वरती टाकण्यासाठी, खेळवण्यासाठी टाकला असेल तर यशस्वी झालेला आहे. पण तोच डाव जर धावबाद करण्यासाठी टाकला असेल तर मला वाटतं तो फसलेला आहे. मात्र तो डाव निश्चित होता. हातात चेंडू आलेला असा कोणी तो घोळवत बसणार नाही. ही गंमत असते क्रिकेटची. छोट्या गोष्टी असतात मात्र कमालीचं
बाहेरची कड इथे इथे या हो खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप चांगला आहे. कव्हर महत्वाचा असतो. कव्हर मिळाला नाही तर अवघड परिस्थिती होते. छत्रपती शिवाजी राजे मिरजेवरती हल्ला चढवला होता. अशा परिस्थितीमध्ये विजापूरवरती हल्ला चढवला होता. दिलेर खान, मिर्झा राजे जयसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी पालकर ही सगळी फौज होती. मात्र तिथे विजापूरवरचा हल्ला त्यांचा परतवून लावला. तिथे पराभव झाला मोगलांचा. दरम्यान चांगला फटका, या सुंदर फटका, इथे 4 धावा मिळणार आहेत. या चौकाराबरोबर धावफलकावरती धावा आहेत त्या 42. स्वराज्यातली अत्यंत महत्वाची घटना आहे. तुम्ही म्हणाल की शिवाजी राजे मोगलांच्या बाजूने कधी लढायला गेले. पुरंदरचा तह झाल्यानंतर दक्षिणेतली मोहीम राजांनी मोगलांच्या बरोबर केली होती. मात्र त्या मोहिमेत अपयश आलं आणि मग मिर्झा राजांनी सांगितलं की तुम्ही पन्हाळ्यावरती हल्ला करा जो आदिलशहाच्या ताब्यात होता. राजांना माघार घ्यावी लागली. 8 तास नेताजी पालकर लेट आले. वाह तुंग फटका आणि पुन्हा प्रेक्षकाच्या भूमिकेत क्षेत्ररक्षक. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. आपण बघू शकतो इथे लागोपाठच्या 3 बळींसाठी अभिषेक हरळे, अजयजी वारोळे यांच्याकडून 5100 रुपयाचं बक्षीस आहे. सन्माननीय अमोलजी सुपेकर यांच्याकडून नरेश ढोमेंसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. मनापासून धन्यवाद. आपण बघू शकतो 3रं षटक इथे सुरू झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने हल्ला सुरू झालाय. मगाशी फक्त सुनील खेरडे हल्ला करत होता, दुसरी बाजू शांत होती. आता जसा फलंदाज अक्षय जराड आलाय त्यानं देखील एक चौकार, एक षटकार लागोपाठ खेचलेत आणि धावफलकाला तो पुढे घेऊन जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा, 48, लॉस ऑफ 1. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. फैजल 11 दुर्गापूर 48 धावा, 84 धावांचं लक्ष समोर आहे. आता 36 धावा विजयासाठी 24 चेंडू मध्ये. या ठिकाणी 4ही संघ जे आज सेमीफायनल खेळतायत, 4ही संघासाठी माजी नगरसेवक सन्मान्य दत्तात्रय शेठ कोते पाटील यांच्याकडून प्रभू श्रीरामचंद्रांची सुंदर प्रतिमा बक्षीस दिली जाणार आहे. जो या स्पर्धेमध्ये काय काय करता येईल आपल्याला निश्चित देण्याचा प्रयत्न करतोय. ही गोष्ट निश्चित महत्वाची आहे. शिर्डीकर ग्रामस्थ, युवा शिर्डी ग्रामस्थ आणि तमाम उपस्थित क्रीडा रसिक इथे या स्पर्धेसाठी निश्चित आपलं योगदान देण्यासाठी प्रयत्न करतायत. प्रभू रामचंद्र निघाले होते सीतामाईंच्या शोधामध्ये. समुद्र लागला होता, समुद्रावरती सेतू बनवायचा होता. छोटीशी खार सुद्धा तिथे आपल्या छोट्या येवल्याशा हातांमध्ये जे काय येईल मातीचे कण ते नेऊन टाकत होते. खारुताईचं वाटा आपण म्हणतो. प्रत्येक जण इथे आपापला हिस्सा घेण्याचा आपला योगदान देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून खरं तर ही स्पर्धा यशस्वी होते. लोकांनी जर पाठ फिरवले असते ना तर आम्ही म्हटलं असतो हे नियोजनामध्ये काहीतरी अडचण आहे. मात्र प्रत्येक जण येतोय, जोडला जातो या स्पर्धेशी, हे महत्वाचं आहे. हे युवा शिर्डी ग्रामस्थांचं यश आहे. देखना सोहळा साकारला जातो. अमोल डुबे परत एकदा गोलंदाजी मार्कवर. 3 षटकांचा खेळ संपला. 48 धावा. माझ्याकडे भरपूर बक्षिसांची यादी आहे. पुन्हा एकदा नानावीर यांच्याकडे अजून कॅच आला नाहीये. मात्र साई सेवक प्रकाशी बोर हे त्यांच्यावरती खूप खुश आहे की त्यांच्याकडे कॅच यावा, त्यांनी घ्यावा आणि मी त्यांना बक्षीस द्यावं. ते सातत्यानं बक्षीस वाढवत आहेत. पहिले 1000 होते, नंतर 1500, आता 2000 केलेत. हॉटेल साई मनोजजी कोते पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2100 रुपयांचं बक्षीस आहे. 3रं षटक संपले, 4थं षटक सुरू झालेलं आहे. अमोल डुबे पुन्हा एकदा गोलंदाजी मध्ये. पहिल्या षटकामध्ये अमोल डुबेनं 11 धावा खर्च करताना गडीबाद करण्यात यश आलं नव्हतं आणि अमोल डुबे परत एकदा आलेला आहे गोलंदाजी मार्कवर.
लागोपाठच्या 2 विकेटसाठी अमोल सुपेकर यांच्याकडून 2000. तर काय टायमिंग आहे. षटकार या षटकामध्ये विकेट आली तर रवींद्र शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. असं टायमिंग मिळालं ना तर चेंडू 7 समुद्रा पलीकडे जाईल. एवढं भयानक टायमिंग होतं इथे. काय लांब वर ठोकलेला षटकार आहे. 70 मीटरची बाउंड्री असेल. मला वाटतं हा 110 वगैरे मीटरचा षटकार असणार आहे. खूप लांब ठोकलेला षटकार. या 6 धावांबरोबर धावफलकावरती 54 धावा. विजयाचं समीकरण आता आपण बघू शकतो. धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 30. 16 चेंडू 30 धावा. सुनील खर्डे काय रिदम मध्ये आलेला आहे. कालपासून त्यानं ज्या पद्धतीची बॅटिंग सुरू केलेली आहे ना. आपण मला तर सिक्सर सुप्रीमोचे बॉल वापरतोय ना. आखूड टप्प्याचा चेंडू तो जर असंच खेळत राहिला सुनील खर्डे तर सिक्सर सुप्रीमोच्या कंपनीच्या कामगारांना ओव्हर टाइम करावा लागेल. सिक्सर सुप्रीमो वाले स्वतः चकित झाले असेल की एवढे बॉल आपली विक्री वाढली कशी. सुनील खर्डेची फलंदाजी आहे. जबरदस्त फलंदाजी. धाव फलकावरती आपल्याला बघायचे धावा आहेत त्या 50, 52, 53, 54. 54 धावा. पुन्हा एकदा सिंगल येऊ शकते सुनील खर्डेसाठी. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप मिळतोय. थ्रो वेगवान आहे आणि धाव पूर्ण असेल का. गणेश बाविस्कर सर आंखों में सुरमा डालकर आहे. मात्र त्यांच्या नजरेला सुद्धा कदाचित त्यांना शंका असू शकते. त्याने तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. आपण बघूया. इथे हेमंत कोळी सर आहेत. अत्यंत सुंदर फलंदाजी बघितली आणि यास 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 रन होईल पूर्ण. स्क्रीन वरती ती दृश्य आपल्या समोर येत आहेत आणि 2 धावा इथे प्राप्त होणार आहे सुनील खर्डेसाठी. धावांची टोपली भरून घेतली सुनील खर्डेनं. सुंदर फलंदाजी. इथं तितकाच निष्णात गोलंदाज समोर आहे. दोन प्रतिभावान खेळाडूंमध्ये, 2 अलौकिक प्रतिभा संपन्न खेळाडूंमध्ये ही लढत आहे. अमोल डुबे, सुनील खर्डे. एक राहुरी तालुक्यातला आहे तर दुसरा राहाता तालुक्यातला आहे. दोन्ही नगर जिल्ह्यातले खेळाडू आहेत. रवींद्रजी कोते पाटील यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय आणि याच षटकामध्ये ही विकेट पाहिजे त्यांना. अमोल डुबे निश्चित त्यांची मागणी पूर्ण करतील का. सुनील खर्डे ऑन स्ट्राइक. बाहेरची कड. ओ हो 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 हो. सुनील खर्डे बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. अमोल डुबेच्या या बळीसाठी रवींद्रजी कोते पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि इथे फलंदाज दानिश खतीफ संघनायक मैदानामध्ये आता उतरणार आहे. सुनील खर्डे त्याचबरोबर ऋषीदादा भोसले यांच्याकडून देखील अमोल डुबेसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सन्मान्य मंगेशजी नाझिरे यांचं आगमन होतंय. आपलंही युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. आज पहिल्यांदाच मी किरणजी कोते पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्माइल बघतोय. एवढी सोपी गोष्ट नसते. एखाद्या स्पर्धेचं सुकाणू हातात घेणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. आणि ही स्माइल खरं तर आपण म्हणतो ना कृताकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू शके ना बळ. जी गोष्ट सिद्ध करायची होती ती सिद्ध केलेली आहे आणि ते स्माइल चेहऱ्यावरती, ती खुशी आहे आणि ती लपू शकत नाही माणूस. रवी चौधरी यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं बक्षीस आहे. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच संपलेली नाही. 12 चेंडू 28 धावा. दानिश खतीफ मैदानामध्ये. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज
अक्षय जराड, दानिश खतीब ही प्रमाणित फलंदाज आहे, ते मानद फलंदाज आहे, निष्णात फलंदाज आहे आणि त्यामुळं लागोपाठच्या 2 डॉट बॉल साठी नवनाथजी श्रीखंड यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. अशी बक्षीस मला सुद्धा आवडतात. प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचं बक्षीस आहे आणि मेडन ओव्हर साठी 1100 रुपये सुनीलजी राजपूत यांच्याकडून. सन्मान्य सोनू राजपूत यांच्याकडून मेडन ओव्हर साठी 1100 रुपये. तर नवनाथजी श्रीखंड यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपये. लागोपाठचे 2 बळी अमोलजी सुपेकर 1100 रुपये. उजव्या हाताने ओर्ध विकेट. वाह वाह वाह, षटकार अक्षय जराड. अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. महेश भाऊ सदाफळ आणि सन्मान्य कैलासजी डांगे, योगेशजी डांगे या अतिथींचं आगमन झालेलं आहे. युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती करतो आपण मंचावरती अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. सन्मान्य रमेशजी तात्या गोंदकर, त्याचबरोबर सन्मान्य रवींद्र तात्या गोंदकर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती अतिथी कक्षामध्ये या. 2100 रुपयाचं बक्षीस क्षेत्ररक्षक नानावीर यांच्यासाठी आहे. साई सेवक प्रकाशजी भोर यांच्याकडून. तर अक्षय जराड, ज्याला क्षय नाही, जो कधीच नष्ट होत नाही, ज्याचा विनाश होत नाही, तो अक्षय. आणि काय अक्षय इथं विनाशक आहे, तो गोलंदाजांसाठी विनाशक आहे. स्ट्राईक एंड वरती आखूड टप्प्यात पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा हवाई फायर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. सन्मान्य नितीनजी दिवर, राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. लागोपाठच्या 3 बळींसाठी 2100 रुपयाचं बक्षीस आहे. ऍडव्होकेट प्रतीकजी शेळके पाटील यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. विनंती अतिथी कक्षामध्ये या. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 28. तिथं अक्षय जराडचे 2 देखणे. षटकार. परत एकदा वन्स अगेन अनदर ग्रेट बॅक टू बॅक 3 सिक्सेस इन रो. लागोपाठचे शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रवी चौधरी यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस होतं. पटकावलं अक्षय जराडनं. 10 धावांची आवश्यकता 9 चेंडू मध्ये. फैजल 11 दुर्गापूर. तर फतेहपूरचा हा खेळाडू फतेह केल्याशिवाय थांबणार नाही. नेवासा तालुक्यातला फतेहपूरचा खेळाडू फतेह केल्याशिवाय थांबणार नाही. वाह, एक लहान मुलगा तिथे येऊन त्याला बक्षीस देऊन जातो, हे कौतुक आहे. ही खरं तर कौतुकाची थाप आहे आणि त्याची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. 3 षटकार लागोपाठ. धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा. 10 धावांची गरज आहे. या पंच केला चेंडूला कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. एक सिंगल प्राप्त होणार आहे. लागोपाठचे 3 षटकार ठोकल्यानंतर एक सिंगल घेतोय. रोजच बासुंदी खाणाऱ्या माणसाला रव्याची पेच कशी लागेल. पण एक धाव सुद्धा महत्वाची आहे. धावफलक आपण बघू शकतो. धावा 75 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी अजून 9 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू मध्ये 9 धावा. तर फलंदाज अक्षय जराड 9 चेंडू मध्ये 31 धावा. आला तो आणि कधी खिसा कापला गोलंदाजांचा कळलं पण नाही.
वा, सुंदर सुंदर चेंडू दानिश खतीबला. 9 चेंडू मध्ये 31 धावा. मला वाटतं हा खिसा कापल्यासारखा प्रकार नाही, हा दरोडा आहे. दरोडा टाकला असं म्हणू शकतो आपण. अक्षरशः गोलंदाजांवरती दरोडा टाकलेला आहे. 75 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाज संतोष आसने स्लोवर 1 उंच आकाशामध्ये एक्स्ट्रा कव्हरला 6 धावा. पुन्हा षटकार सामन्याचं शिवछत्रपती बिघडवणारा षटकार. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. अर्धशतक इथे पूर्ण झालेलं आहे, मात्र ते गोलंदाजाचं पूर्ण झालेलं आहे. 2 षटकामध्ये संतोष आसने आज एवढा मागणा ठरलेला आहे का फेब्रुवारी मध्ये येणारे हापूस आंब्याची पेटी सुद्धा एवढी महाग नसेल कदाचित. 50 धावा 2 षटकामध्ये संतोष आसनेने खर्च केलेले आहेत. विजयासाठी आता गरज असेल मात्र 3. 6 चेंडू 3 धावा. काय मॅच आहे. 84 धावांचा पाठलाग, 84 धावांचा चुराडा इथे होतोय, 84 धावांचा पाला पाचोळा इथे होतोय. म्हणजे आपण म्हणू शकतो चिरडला हा शब्द सुद्धा इथे वापरता येणार नाही. इतकी भयानक फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. चंद्रकांत जपे गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू 3 धावा. 120 धावा इंजमाम उलकने बनवल्या होत्या. स्ट्राईक एंडला होता, तेंडुलकरच्या हातामध्ये बॉल होता. 5 चेंडू मध्ये त्याला खेळवलं अक्षरशः. 6व्या चेंडूवरती 3री धाव घेतली इंजमाम उलकनं. इंजमाम म्हणतो की ते तुम्ही पहिला पाहिला, दुसरा पाहिला, पण तेंडुलकर का 3रा होता, असा चेंडू टाकायचा तो. इथे सिंगल प्राप्त होऊ शकते. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, झोपून सुद्धा शॉट खेळता येऊ शकतो. तिथे खराब क्षेत्ररक्षण, थोडस फंबलिंग आणि 2 धावा. अक्षय जराड, ज्याला अक्षय नाही आहे आणि तो अजूनही अक्षय आहे मैदानामध्ये. इथे षटकाराने सामना संपवला तर अमोलजी सुपेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस अक्षय जराड साठी. एक सिंगल फक्त हवी आहे जिंकण्यासाठी, सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. इथे पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावरती विराजमान होणार आहे. इथून पुढे एक स्टेप जाणारा संघ अजून सेमीफायनलची लढत खेळायची संधी मिळणार. एकतर ते फायनल मध्ये जाऊ शकतात, नाहीतर 3ऱ्या क्रमांकावर राहू शकतात. आणि 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 इथे 500 कमावलेत अमोल सुपेकर यांचे. सामना जिंकून दिला अक्षय जराडनं. कमालीची फलंदाजी. अक्षय दराडनी दरोडा टाकला. इथे आपण बघू शकतो अत्यंत देखणा सामना आपल्याला बघायला मिळाला, जिथे 6वा गिअर टाकला सुनील खर्डेनं. अक्षय दराडनं मात्र तो मागे घेतला नाही. ब्रेक नसलेली गाडी धावताना आपण पाहिली आणि अखेर 6व्या षटकामध्ये 84 धावांवरती शिक्कामोर्तब करत इथे फैजल 11 दुर्गापूरनं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर 4थ्या क्रमांकावरती साई 11 शिर्डी संघ विराजमान झालेला आहे. साई 11 शिर्डी संघाचं मनापासून अभिनंदन. संघ मालक नवीन भाऊ शेजवळ आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. यानंतरची महत्वाची मॅच आहे फैजल 11 दुर्गापूर विरुद्ध साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्र मंडळ नाशिक. या 2 संघामध्ये क्वालिफायर सेकंड मॅच जिंकणारा संघ